छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर पार पाडण्यात आला आणि तिथून पुढे सलग 9 वर्ष कणखरपणे माझ्या या राजाने स्वराज्याचा कारभार पाहिला. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज फक्त एक राजे नव्हते, शिवरायांचे शूर छावे नव्हते, जिजामातांच्या छत्राखाली वाढलेले फक्त एक पुत्र नव्हते, तर औरंगजेबासारख्या कप्त्याची झोप सलग 9 वर्ष उडवणारे एक शूर राजे होते. अरे, जगाच्या पाठीवर घोडा सर्वात वेगाने पळवणारा आणि डोळ्याची पापणी लवेपर्यंत घोड्याला एका पायावर वळवणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव व्यक्ती म्हणजे माझा शंभूराजा होता. हा होता माझा शंभूराजा. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना फितुरी करून कैद करण्यात आलं, तेव्हा कवी कलश आणि संभाजी महाराज यांना कैद करून औरंगजेबाच्या समोर नेण्यात आलं. औरंगजेब त्याच्या तख्तावरून उठला, आनंदाने खाली आला, गुडघे टेकून बसला, वर बघून म्हणाला, हे हुजूर, आपने मेरा सपना पूरा किया. जो मुझे सपनों में सताता था, आज आपने उसे मेरे सामने लाकर खड़ा किया. आणि तो हसला. आमच्या शंभूराजाने त्याच्याकडे पाहिलं, कवी कलशांकडे पाहिलं आणि म्हणाले, कवी आहात तुम्ही? सुचते का एखादी कविता या प्रसंगाकडे बघून? हा औरंगजेब असा खाली गुडघा टेकून बसलाय, सुचते का एखादी कविता? कवी म्हणाले, होय राजन. महाराज म्हणाले, बोला की मग. कवी म्हणतात, राजे तुम हो साचे, खूप लढे तुम जंग. राजे तुम हो साचे, खूप लढे तुम जंग. देख के तुम्हारा तेज तखत सजग औरंग. राजे अहो, तुम्ही काय लढलात जंग. तुमचं ते तेज, तुमचं ते पराक्रम, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःचं तख्त सोडून तुमच्या समोर गुडघ्यावर येऊन उभं राहिलाय. हा होता माझा शंभूराजा. पण मित्रांनो, आज आपल्याला त्यांच्या बलिदानाचा विसर पडतोय. सलग 40 दिवस अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली, तरी सुद्धा माझा राजा न थकता, न वागता, न मोडता तिथे त्याने मराठी बाणा दाखवला. का? तर फक्त आणि फक्त माझी पुढची पिढी सन्मानाने आणि अभिमानाने जगावी म्हणून. आणि आज तुम्ही ज्या माना ताट करून जगताय, हे फक्त माझ्या शंभूराजाच्या बलिदानामुळं. पण विषय येतो आजच्या तरुणाचा. आजचा तरुण काय करतोय? मित्रांनो, वाममार्गावर जाताना एकदा माझ्या शंभूराजाचा विचार डोळ्यासमोर आला, एकदा त्याचं बलिदान डोळ्यासमोर आला. मग आठवा, मग वाममार्गाकडे जा, त्यांचं बलिदान आठवा आणि मग विचार करा आपण काय करतोय. माझ्या शंभूराजाचं बलिदान खरंच खूप मोठं होतं, पण त्याची जाणीव आज आपल्याला असली पाहिजे. त्यांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव ठेवण्यासाठी फक्त बलिदान मास पाळून काही उपयोग नाही. एक लक्षात ठेवा, छत्रपती संभाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही, तर डोक्यात घेऊन आदर्श ठेवण्याचा विषय आहे. शेवटी एक कवी बोलतो, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीही अनेक युद्ध केल्यावर. थकना नाही कधीही अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांब राजा थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आठवून डोळे एकदा बंद कर. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आठवून डोळे एकदा बंद कर आणि तुझ्या मार्गात आलेली सगळी संकट कापून तू दूर कर, कापून तू दूर कर. बोला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. हर हर. धन्यवाद.